लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता खरं तर सर्वच राजकीय पक्षांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, आणि त्यातही चर्चा आहेत त्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याचे रणनीती प्लॅनिंग काय. नुकतीच खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एक छोटेखानी बैठक पार पडलेली आणि मुंबई अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ कांबळेची. कांबळे सर, तुम्ही आदिती तटकरे आता एक बैठक जी आहे ती नुकतीच पार पडलेली आहे, काय आता बीएमसीच्या अनुषंगाने प्लॅनिंग सुरू झालेलं आहे? आत्ताच आम्ही आमच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदितीताईबरोबर आमची बैठक झाली. त्या बैठकीला आम्ही आमचे प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेशचे सरचिटणीस संतोष दुवाळी, आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या येणारी जी निवडणूक आहे त्या संदर्भात आमची मोठी चर्चा झाली आणि महायुतीला एक अनुकूल वातावरण मुंबई शहरात पण आहे आणि जास्तीत जास्त आम्ही या मुंबई शहरातून महायुतीचा महापौर कसा होईल याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. सर, नक्कीच तुम्ही जसं म्हणतात की महायुतीचा महापौर कसा होईल, पण सगळ्यात महत्वाचं आहे की या ज्या 227 जागेंवर उमेदवार द्यायचे, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून किती उमेदवार, कारण की आपण जर पाहिलं तर विधानसभेला आपण जे ते मुंबईतून कमी उमेदवार दिले होते, लोकसभेलाही कमी, पण आता यंदा महानगरपालिकेच्या अनुषंगाने काय असणार आहे एकंदरीत आकडेवारी? विधानसभेची निवडणुकीच्या विषयाच्या संदर्भामध्ये ही वेगळी गोष्ट होती, पण महानगरपालिकेमध्ये मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादीची कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका निवडणुकीसाठी चांगले उमेदवार आमच्याकडे आहेत. तर हे तिघेही नेते, महायुतीचे जे तिघे नेते बसतील आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादीला उमेदवार नगरसेवकासाठी उमेदवार कसे मिळतील हे आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब हे महायुतीकडे त्या तिन्ही नेत्यांकडे चर्चा करून जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न आम्ही या मुंबई शहरामध्ये करणार आहेत आणि जास्तीत जास्त जागा घेऊन, जसं आम्ही कमी जागा घेऊन सगळ्यात जास्त आम्ही ट्रॅक रेशो होता, तसाच आम्ही जास्तीत जास्त म्हणजे 227 नाही सांगत, पण 50 जागा घेऊ आणि 50 मध्ये आम्ही जवळजवळ 45 नगरसेवक राष्ट्रवादीचे यावेळी आम्ही निवडून आणणार आहेत. खरं तर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की सर, पालिकेच्या आधी तुमची काही मंथन बैठक शिबिर असं काही होणार आहे का? त्याचं काही रणनीती तयार झालेली आहे का? नक्कीच आम्ही या संदर्भामध्ये आमचे प्रांत अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या 15 तारखेपर्यंत आम्ही कर्जत या ठिकाणी मुंबईतील सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, तालुकाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, यांची आम्ही बैठक आयोजित केलेली, चिंतन बैठक आयोजित केलेली आहे आणि त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची रणनीतीची आम्ही 4 ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर, आमच्याशी बोलण्यासाठी हे होते सिद्धार्थ कांबळे आणि त्यांनी म्हटले की अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आता कर्जत येथे जी आहे ती 2 दिवसीय मंथन बैठक जी आहे ती पार पडणार, त्यामुळे या बैठकीत नेमक्या पदाधिकारी आणि तालुकाध्यक्ष किंवा सगळ्याच पदाधिकाऱ्यांना काय सूचना देणार आणि त्याच्यानंतर पालिकेची रणनीती काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संघारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.